हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अनुजा विराम मोहिते, वरेगाव उपासना केंद्र। माझा 2024चा अनुभव आहे। तेव्हा मी चेंबूरला अशोकनगर इथे राहत होते आणि मला वरळीला यायचं होतं। मी 357च्या स्टॉपला उभी राहिले आणि माझ्या बोटात काउंट मशीन होती जपाची आणि मी जप करत होते रामा रामा आत्मा रामाचा। आणि तेवढ्यात एक व्यक्ती आली, माझ्या परिचयाची नव्हती, ती आली आणि मला म्हणते, ताई तू मला ओळखलंस? म्हटलं नाही। अगं मी तुझ्या भावाचा मित्र। म्हटलं मी नाही ओळखलं। तर त्याने हेल्मेट घातलेलं त्यामुळे मी काय ओळखलंच नाही आणि तो तर माझ्या भोवती तो राऊंड मारायला लागला। मला तो कुठे चाललीस? म्हटलं वरळीला चालले। आता हे बोलणं पण चुकीचं आहे, कारण माझा भावाचा मित्र म्हटलं तर काय माहिती कधी ओळखत असेल, मला काय एवढी कल्पना नाही। मी म्हटलं ना मी वरळीला चालले। तर मला म्हणतो, मी तुला सोडू का वरळीला? म्हटलं नको, मी जाईन। तर नाही, तुला मी सोडतो। आणि ना तो माझ्या गळ्यात हे छोटंसं मंगळसूत्र, बांगड्या आणि कॅश होती बॅगेमध्ये 50,000ची। आणि आणि मला म्हणतो मी सोडतो तुम्हाला। मी म्हटलं नको, मी जाईन। आणि काय माहिती नाही, तो मला पूर्ण बघायला लागला। मी म्हटलं काहीतरी आहे वाटतं याचं। तर चला मी तुम्हाला सोडतो। मी म्हटलं नाही, मी जाणार आहे। आणि काय माहिती नाही, त्यांनी या डाव्या साईडला बघितलं आणि सटकन निघून गेला तो। म्हटलं असं काय, आता तू मला ताई म्हणतोयस तर तू बोलायला पाहिजे ना, ताई मी निघतो, असं तो काहीच बोलला नाही। म्हटलं काय अनुभव, मलाच काय कळेना। नंतर मग मी ना तिथून शांतपणा केला, मी रिक्षा केली आणि सायनपर्यंत आले आणि सायनवरून बस पकडली, वरळीला आले, कारण तिथे मला सिद्धांतच्या घरी जायचं होतं। मणिभद्र कंकणची सेवा आली होती, ती मला ते कंकण घ्यायचे होते। तर मी विचार करते, ह्या व्यक्तीला मी कधी ओळखलं नाही, काय नाही, आणि ही व्यक्ती किती माझ्या समोर का आली? आणि तो पटकन असा निघून गेला। मी आपल्या रिक्षामध्ये विचार करते, म्हटलं काय माहिती हा कुठच्या। तो जर मी त्याच्याबरोबर मी बसले असते बाईकवर, तो मला कुठे घेऊन गेला असता मला माहिती नाही। पण मला नंतर क्लिक झालं की नाही, त्याने ह्या साईडला बघितलं म्हणजे नक्कीच माझ्या बाजूला बापू होते। बापू आणि खरोखर आज माझ्या बॅगेमध्ये कॅश होती 50,000ची। मला परेला जायचं होतं, एक वस्तू करायला टाकली होती, तिथे पैसे मला ते द्यायचे होते। हा, पण त्याने ते साईडला बघितल्या बरोबर तो समजले की ही एकटी नाहीये, कोणतरी आहे बरोबर। आणि मी जर त्याच्या बरोबर गाडीत बसले असते तर काय झालं असतं याची मला कल्पनाही करवत नाहीये बापू। आणि हा सगळा आविष्कार, चमत्कार हा तुमच्यामुळे, कारण माझं हे मंत्र गजर चालू होते बापू, आणि हे 3 वर्ष पण तुम्ही माझ्याकडून करून घेतलेत बापू। हरिओम श्रीराम अंबज्ञ।